भाऊबीजेच्या निमित्तानं बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। कारण बहीण आपल्या भावाला ओवाळण्यासाठी म्हणून गावाला जाण्यासाठी बस म्हणजेच आपली सर्वांची लाल परी जी आहे तिचा वापर करताना पाहायला मिळते। यामागचे वेगवेगळे कारणं सुद्धा आहे। कारण सरकारची लाडकी बहीण जी आहे हे महिलांना 50% यामध्ये सवलत देण्यात आली। त्यामुळे महिलांचा जो आहे ते महिलांचा मोठ्या प्रमाणात बसमधून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि भाऊबीजेच्या निमित्तानं जर आपण नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। सकाळपासून या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि एकंदर म्हणजे भाऊबीजेसाठी ज्या महिला आहे बहिणी ज्या आहे त्या आपल्या भावाकडे जाताना पाहायला मिळते आहे। आणि दिवाळीच्या काळामध्ये तसेही एसटीच्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळते। नागपूरचं बसस्थानक जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी भरून असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक मार्गावर जाणाऱ्या बसेस ज्या आहे त्यासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि ज्या बहिणी आहे त्या आपल्या भावाकडे भाऊबीजेच्या निमित्तानं जाताना दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।